महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायरब्रँड नेते प्रकाश महाजन आज धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. धाराशिवमध्ये ते आलेले आहेत. आपण त्यांच्याशी विविध विषयावर बातचीत करणार आहोत. सर, सर्वप्रथम आपलं साम टीव्हीमध्ये खूप खूप स्वागत. आज धाराशिव दौऱ्यावर आलात, काय विशेष प्रयोजन? नाही, माझं वैयक्तिक काम, मूळ गाव माझं धाराशिव असल्यामुळे त्या वैयक्तिक कामासाठी इथे मी आलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यभरात सर्वांना उत्सुकता लागलेली जो विषय आहे तो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जी युती होणार आहे, मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार आहे, त्याबद्दल कुठलं चित्र अद्यापपर्यंत स्पष्ट होत नाहीये. संभ्रम आहे, दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. काय नेमकं कसं ही परिस्थिती सुरू आहे? युती होणार आहे असं नाही, त्याची एक चर्चा प्रसार माध्यमातून चालू आहे. आमच्या पातळीवर हा निर्णय फक्त राजसाहेब घेतील आणि योग्य त्यामुळे तो निर्णय घेतील. अजून राजसाहेबांनी त्या बाबतीत कुठलाही निर्णय घेतला नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर काही फार सांगावं असं नाही. एकीकडे जर बघितलं तर राज्यभरातले कार्यकर्ते जे आहेत ते अनेक ठिकाणी बॅनरबाजी देखील होते की दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत, त्याचा आनंदोत्सव साजरा करतायत. मात्र अद्याप देखील कुठलेही त्याच्यामध्ये क्लिअरिफिकेशन यायला तयार नाही. उद्धव ठाकरेंकडून आपल्याला टाळी देण्यात आलेली होती, राज ठाकरेंनी देखील तसे संकेत दर्शवले होते. मात्र ही ग्राउंड लेवलला कधी नेमकं होऊ शकते? कसं आहे, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. योग्य वेळी योग्य ती गोष्ट करण्यात राज ठाकरेंचा हातखंडा आहे. बाकी दोन्हीकडचे कार्यकर्ते उत्साही आहेत. ठीक आहे, कार्यकर्त्यांचा तो उत्साह आहे, एवढ्यापुरतंच आपण त्याच्याकडे पाहू. मध्येच आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली. इकडं चर्चा, दोन्ही भाऊ एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच फडणवीस भेटतायत, मध्येच एकनाथ शिंदे देखील भेटतायत. कसं हे सगळं राजकीय वातावरणाकडे बघते? हे पहा, राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत. सन्माननीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सन्माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. विविध प्रश्नावरती एकमेकांना भेटत असतात. मुंबईतले कित्येक प्रश्न आहेत, मराठी भाषेचा प्रश्न, यासाठी ते एकमेकांना भेटतात. त्यात भेटणे काही गैर आहे असं नाही ना. त्याच्यामुळं अशा भेटी होत असतात आणि ते खुल्या भेटत सगळ्या मीडियाला माहीत असतं कोण कुठं भेटलं काय, त्यात गुपित असण्याचं काहीच कारण नाही. आपल्याला काय वाटतं नेमकं काय निर्णय घेतला पाहिजे? राज साहेब काय निर्णय घेतील? आपण एवढ्या दिवसापासून त्यांच्यासोबत काम करताय. म्हणूनच सांगतो की राजसाहेब काय निर्णय घेतील ते मी आज सांगू शकत नाही, पण जो निर्णय घेतील ते स्वतःच सांगतील ना काय निर्णय घेतलाय. त्याच्यामुळे थोडं आपण वाट पाहायला हरकत नाही. एकीकडे जर आपण बघितलं तर हिंदीची सक्ती जी लादण्याचा प्रयत्न होतोय, त्याला राज्यभरातून विरोध आहे. धाराशिवमध्ये देखील आपल्या पक्षानं देखील त्याला विरोध केलेला आहे. कसं या सगळ्या गोष्टीकडे बघता येईल? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदीच्या सक्तीला कडाडून विरोध केला आणि मी त्या तमाम मराठी बांधवाचे आभार मानतो ज्यांनी राजसाहेबाच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. कुठल्याही परिस्थितीत राजसाहेब महाराष्ट्रामध्ये हिंदी ही सक्तीची होऊ देणार नाहीत. नाही म्हणजे नाही. अबू आझमी टीका करतात त्या मला ना, अबू आझमी एक सन्माननीय विधिमंडळाचे सदस्य आहेत. आता त्यांना मी काही अपशब्द वापरले तर पुन्हा महाजन, हा परप्रांतीय, हा बांडगा आमच्या मुंबईत येतो, तिकडून लोक आणतो, त्या परप्रांतीय लोकांच्या जीवावर निवडून येतो आणि तो आम्हालाच अक्कल शिकवायला लागतो. त्याला काय महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाण आहे? जातांध माणूस, अत्यंत जातीवादी, औरंगजेबाचा समर्थक, अशा माणसाला काय बोलावं? स्वर्गीय रमेश वांजळेंनी ते तोंडात मारलेली. स्वर्गीय रमेश वांजळे आमच्या मनसेचे आमदार होते. पुन्हा जर अबू आझमी महाराष्ट्राच्या पवित्र वारीविषयी जर बोलते तर मला वाटतं रमेश वांजळेंनी जी भूमिका पार पडली ती मलाच पार पाडावी लागेल. त्याच्यामुळं अबू आझमीनं सन्मान्य राजसाहेब ठाकरे हिंदू धर्म आमच्या वारीविषयी अजिबात तोंड उघडू नये. त्यांनी त्यांच्या धर्माविषयी ह्याच्याविषयी काय बोलावं, आमच्याच बोलण्याचं काही कारण नाही. अशा परप्रांतीयाचा माज उतरवण्याचा साठीच म्हणून आम्ही हिंदीला विरोध करतो. यांच्या सोयीसाठी म्हणूनच हिंदी महाराष्ट्रात आणली जाते. परप्रांतीय आणून इथं बसवले जातात आणि भूमिपुत्र दारोदारी फिरतात. याला आमचा विरोध आहे. हा आमचा महाराष्ट्र धर्म आहे. धन्यवाद. वारकऱ्यांनी देखील त्यांच्या विरोधात भूमिका घेतली, अनेक ठिकाणी आंदोलनं देखील झालेली आहे. अबू आझमीच्या त्या वक्तव्याच्या विरोधात आंदोलनं देखील वारकरी देखील रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळाली. नाही, वारकऱ्यासारख्या शांतप्रिय
लोकांना जर रस्त्यावर उतरवलं तर हा मूर्ख आहे. उद्या आम्ही बोलल्यावर काय होईल, आम्हाला कुणाच्या धर्माविषयी काही बोलायचं नाही. पण अबू आझमी तुमच्या उत्तर प्रदेशच्याच काही जमीनदारांनी पाकिस्तान मागितला होता, तुम्ही तिकडं जायला पाहिजे होतं. कशामुळे इथं बसलात? तुम्हाला कोणी इथं आमंत्रण दिले? हा देश धर्मावर याची फाळणी झालेली आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये कुणी वारी काढायची नाही करायची अबू आझमी ठरू शकत नाही. अबू आझमी तुम्ही हिंदूच्या दयेवर इथं राहतायत हे विसरू नका. मध्ये नारायण राणे आणि तुमच्यात मोठं वादन झालेलं पाहायला मिळालं. मिटलं का ते वातावरण सगळं शांत झालं? काय मिठाचा असतो? राणे साहेब माझे मुख्यमंत्री होते, मी काय सामान्य माणूस त्यांना मांडणार? आव्हान दिलं होतं तुम्ही? नाही, त्यांनी समोरून जसं माझ्यावर वार करण्यात आला, मी त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तो माझा हक्क आहे. त्यांचं माझं काही बांधाचं भांडण नाही, काही नाही. अहो, त्यांचा प्रचार केला लोकसभेला, मी सभा घेतलेली. ते म्हणतो ते महाजनांची ना आमची तुलना करू नका. बिलकुल करू नका. तुम्ही काय तुलना करता माझी? मी तर तुम्हाला आजच सांगितलं, ते माझे मुख्यमंत्री, माझे केंद्रीय मंत्री, विद्यमान आमदार आहेत. मी एक साधा माणूस आहे. हा, त्या काळात आणीबाणीच्या विरुद्ध लढा दिला, 1 वर्ष जेलमध्ये राहिलो. हे सामान्य काम केलं मी. राजकारणात राहून इमले बांधले नाहीत, बंगले विकत घेतले नाहीत, वन खात्याच्या जमिनी बिल्डरला विकले नाहीत, असं काही काम केलं नाही. म्हणून मी एक सामान्य माणूस आहे, त्यांची माझी तुलनाच होऊ शकत नाही. महाजन साहेब, सर्व शेवटचा प्रश्न. मराठवाड्यात विशेषतः आपण पाहिलं तर मनसेची ताकद हवी तेवढी दिसत नाही. धाराशिव असेल, बीड असेल, मनसेची ताकद वाढवण्यासाठी काय आगामी काळात प्रयत्न करणार आहात का, किंवा कसं एकंदरीत असणार? असे पक्ष जर माझ्यावरती जबाबदारी दिली तर मी निश्चित पार पडेल. पक्षाने प्रत्येकाला एक जबाबदारी दिलेली असते, तो त्या जबाबदारीत काम करत असतो. माझ्याकडे जी जबाबदारी दिली मी तेवढीच पार पाडतो. मी दुसऱ्याच्या जबाबदारीत दखल देतो. नक्कीच. तर हे होते प्रकाश महाजन. विविध विषयावर त्यांनी आपल्याशी संवाद साधला. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.